तर पूर्वीचे लोक कोणताच विधी करत नव्हते. नंतर मधल्या कालावधीमध्ये वटी भरण्याचा कार्यक्रम करत होते. आजही लोक वटी भरण्याचा कार्यक्रम हा 7व्या महिन्यामध्ये जे हिंदू धर्माच्या पद्धतीनं करतात. अनेक महिला जमा होतात, त्या थोडेसं चोळी बांगडी घेऊन येतात, कोणी हिरवे हिरवे ते कपडे घेऊन येतात आणि ती बिचारी जी गर्भवती माता असते तर तिला बसवतात, तिला भरपूर जणी कुकू लावतात, तिचं कपाळ भरून टाकतात कुकानं. कोणी तिच्या खांद्यावर मांडीवर थोडे थोडे तांदूळ टाकतात, डोक्यावर तांदूळ टाकतात आणि अशा रीतीने मग कोणी तिला चोळीचा खण, कोणी तिला नारळ, कोणी तिला वटी भरायचं खारी खोबरं अशा नाना प्रकारच्या वस्तू त्यांना देतात आणि देऊन अशा प्रकारे ते वटी भरायचा कार्यक्रम साजरा करतात. त्याच्यावर आपण खोल विचार केला की असं केल्याने काय होतं आणि आता समजा आपण हे जे संस्कार विधी केला तर असं केल्याने काय होतं. ह्या दोन्हीमधली जर तफावत आपण पाहिली तर वटी भरण्याचा कार्यक्रम हा अंधश्रद्धा आहे आणि गर्भमंगल विधी हा डोळस श्रद्धा आहे. गर्भमंगल विधीमध्ये आपल्याला आज बाबासाहेबांची मूर्ती आपल्या डोक्यावर दिली, कारण बाबासाहेबांमुळेच आज आपल्याला मान सन्मान आदर सत्कार वैभव हे सर्व काही प्राप्त झालं आणि सर्वात श्रेष्ठ तथागताचे चरणही सुद्धा बाबासाहेबांमुळेच प्राप्त झाले. म्हणून त्या बाबासाहेबाला आपण डोक्यावर घेऊन सुरुवात आपण महापुण्याने केली. म्हणजे त्यांच्या ऋणातून मुक्त तर नाही होऊ शकत, परंतु आपण त्यांच्या ऋणात राहून त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव प्रथमतः आपण अंतकरणातून व्यक्त केला. त्यानंतर पवित्र कायेने आपण तथागताला बाबाच्या मूर्तीपुढं पुष्प आणि दीपाने पूजा केली. त्यानंतर भिंतीसमोर बसून दोन्ही हात जोडून आपण प्रणाम केला बुद्धाला, धम्माला, संघाला आणि त्यांच्या पाठोपाठ त्रिसरणासह पंचशील ग्रहण केलं आणि त्याचबरोबर आपल्या बाळासमेत असं अधिष्ठान केलं की आमच्या कुशीमध्ये जे बाळ असेल, मुलगा असो या मुलगी, आम्ही दोघंही बुद्धाला, धम्माला आणि संघालाच अनुसरतो. आमचं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही. आम्ही दुसरं कोणीही सांगितलेल्या मार्गानुसार चालत नाहीत. बुद्धानं सांगितलेला जो धम्मरूपी मार्ग आहे, संघ ज्याच्यावर चालतात आणि संघ जसं सांगतात तर आम्ही ह्या 3 रत्नाचंच अनुसरण करतो. म्हणून कुशीतल्या बाळाला सुद्धा आम्ही ह्या 3 रत्नाचंच शरण दिलेले आहे. हे बोधी राजकुमाराने बुद्धाच्या काळामध्ये हे पुण्य संपादलं होतं, हे संचित केलं होतं, कारण त्याची आई महापुण्यवान होती. बोधी राजकुमाराची ती तथागतांकडे एकदा जाऊन प्रणाम केला आणि तिनं डबल प्रणाम केला. त्यावेळेस तथागत म्हणाले, माते तू अगोदर 3दा प्रणाम केला. तर ती म्हणते, भगवान ते अगोदरचा प्रणाम माझ्याकडून होता, बुद्धाला, धम्माला आणि संघाला. जे दुसऱ्यांदा मी 3दा वंदन केलं तर ते माझ्या कुशीतल्या बाळाकडून वंदन होतं, बुद्धाला, धम्माला आणि संघाला. भगवान मुलगा असो या मुलगी असो, मी जन्माला येण्याच्या अगोदरच त्याची आई या नात्यानं, कारण माझ्या बाळाचं मी हित चाहते, माझ्या बाळाचं मी मंगल चाहते आणि कोणतीही आई आपल्या बाळाचं अहित चाहू शकत नाही. कोणतीही आई आपल्या बाळाचं अकल्याण व्हावं, अमंगल व्हावं, हानी व्हावी असं कधीच विचार करू शकत नाही. भगवान मला माहिती आहे मी तुमची शरण, धम्माची शरण आणि संघाची शरण स्वीकारल्यामुळे मी सुखी आहे. म्हणून मला असं वाटतं की माझ्या कुशीतलं बाळ बी पुढं सुखी बनावं. आणि ते सुखी केव्हा बनू शकतं? ते जर 3 रत्नाची शरण ग्रहण करेल आणि पंचशिलाला जर धारण करेल आणि भगवंतांनी सांगितलेल्या मैत्री मार्गावर जर चालेल तर निश्चित स्वरूपात ते सुखी होईल. म्हणून मी त्याला कुशीत असतानाच तुमचा अनुयायी बनवून टाकत आहे. बुद्धं याव जीवितपर्यंतं, धम्मं याव जीवितपर्यंतं, संघं याव जीवितपर्यंतं शरणं गच्छामि असं म्हणून तिने प्रणाम केला. भगवंतांनी लगेच तिला इतकं सुंदर मंगलमैत्रीचा आशीर्वाद दिला आणि बघा बुद्धाच्या आशीर्वादानं ते बाळ बोधी राजकुमार एवढं सुंदर जन्माला आलं, एवढं गुणी जन्माला आलं, एवढं की पुढं चालून त्यांनी एक उंच महाल बनवला, एवढा भव्यदिव्य महाल बनवला. आणि त्याने महाल बनवल्यानंतर पूर्णचे पूर्ण नगर सजवलं, नगर नाना प्रकारच्या फुलांनी सजवलं. आणि एवढंच नाही तर ज्या रस्त्याने भगवान येतील त्या रस्त्याने विशेष रूपाने त्यांनी रस्ते वेगळ्या वेगळ्या नाना प्रकारच्या फुलाने सजवले आणि बाकीचे सगळं नगरसुद्धा त्यांनी नाना प्रकारच्या फुलांनी सजवलं. आणि दूरपर्यंत आपल्या घराच्या पहिल्या पायरीपर्यंत त्यानं चौघड्या टाकल्या, जसं की गालीचे टाकले, मऊ सफेद पांढऱ्या रंगाचे गालीचे टाकले आणि सजवलेले सगळे नोकर चाकर दास दाशा उभे केले की माझे भगवंत माझा भिक्खू संघ माझ्या घरी येणार आहे का. त्याची त्याचं ग्रह मंगल प्रवेश होता. त्यांनी महाल बनवला होता, त्या महालाचं त्याचं उद्घाटन होतं. आणि मग नंतर त्याने तथागताला इतकं स्वागत आदरातिथ्य केलं, एवढा सन्मान केला. आणि त्याचा अमात्य बाजूला उभा होता
अमात्य बाजूला उभा होता. तर बोधी राजकुमारांनी खूप खुशीनं भगवंताला अभिवादन केलं आणि भगवंताला अभिवादन केल्यानंतर त्याचा अमात्य काय म्हणतो, हे बोधी राजकुमार, हे तथागत सम्यक संबुद्ध इतिपिसो आहेत, हे अरहंत आहेत, हे सम्यक संबुद्ध आहेत, विद्या आणि आचरणामध्ये पारंगत आहेत, हे लोकविदू आहेत, अनुत्तर पुरुष धम्मसारथी आहेत आणि शास्ता गुरुजी देव आणि मनुष्याचे शास्ता आहेत. अशा भगवंताला त्यांनी जो स्वाख्यात धम्म सांगितलेला आहे, जो धम्म सांदृष्टिक आहे, तो इथंच फळ देणारा आहे आणि सगळ्यांसाठी तो खुला आहे. कोणीही येऊन वैज्ञानिक पद्धतीनं अनुभूतीच्या बळावर याला अभ्यास करून याची अनुभूती घेऊ शकतात. आणि एवढंच नाही तर त्या भगवंतांनी अशा एक श्रेष्ठ संघाची स्थापना केलेली आहे, जो सुनमार्गावर, उचित मार्गावर, न्यायमार्गावर, सन्मार्गावर चाललेला आहे. ज्या संघाच्या 4 जोड्या आहेत, हे बोधी राजकुमारा, जे की श्रोतापन्न सकृदगामी अनागामी अरहंत मार्गावर चाललेले आणि श्रोतापन्न सकृदगामी अनागामी अरहंत फळाला प्राप्त झालेले अशा अठ्ठपुरीस पुग्गाला भगवंताचा संघ आहे. त्यांनी किती मोठं विकाराला मुक्त करण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे. म्हणून ते पाहुण्यासारखे आपल्या घरी बोलावण्यासारखे आहेत. दोन्ही हात इथून जोडून अंजलीबद्ध, अंजली करणीयो आणि अनुत्तर पुण्यक्षेत्र आहेत. अशी शेती आहे भिक्खू संघ, तिच्यामध्ये थोडं जरी पेरलं तर भरभरून येते. अशी काळी सुपीक जमीन आहे. पुण्यं खेतं लोक साती. तर हे बोधी राजकुमार, तू नुसता हात काय जोडतो, तू 3 रत्नाला शरण जाना. तू बुद्धंग यावं, धम्मंग यावं, संगंग यावं, जीवितपर्यंत शरणंगाच्छामी म्हणना. त्यावेळेस ते बोधी राजकुमार काय म्हणतो, हे अमात्य, तो असं समजू नको की मी बुद्ध धम्म संघाला शरण जात नाही. मग तेव्हा तो बोधी राजकुमार सांगतो की जेव्हा मी माझ्या आईच्या कुशीत होतो तर माझ्या आईनंच बुद्धाला, धम्माला, संघाला जाऊन 3दा प्रणाम करून डबल प्रणाम केला होता. तेव्हा भगवंतांनी माते हा दुसऱ्यांदा प्रणाम करण्याचं काय कारण विचारलं होतं. तेव्हा माझ्या आईनं सांगितलं होतं की कुशीत असलेलं बाळ मी बुद्ध धम्म संघाचा अनुयायी बनवत आहे. ही माझी पहिली शरण होती म्हणे, जी की मला कळतही नव्हती. ती माझी पुण्यवान आई होती की त्या पुण्यवान आईमुळं मला कुशीतच या सर्वश्रेष्ठ 3 रत्नाची शरण प्राप्त झाली म्हणे. तर ती माझी पहिली शरण होती. पण जसंही मी जन्माला आलो आणि नेमकंच मला थोडं समजत होतं, मी चालू बोलू लागलो, तर तेव्हा माझी आई, मी राजकुमार असल्यामुळं ती महाराणी होती. महाराणीला नाना प्रकारचे कामं असतात, पण तरीही तिने एकदा सुज्ञ आणि विश्वासू दाईला बोलवलं आणि तिच्यामार्फत मला रथात बसून ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी त्यांच्या वंदनेसाठी पाठवलं होतं. जेव्हा मी नेमकाच चालू लागलो होतो, नेमकाच बोलू लागलो होतो, तेव्हा मला पाठवलं होतं आणि मला सांगितलं होतं. आणि तेव्हा माझ्या त्या दाईनं, त्यांनी मला पुन्हा एकदा बुद्धाला, धम्माला, संघाला 3दा वंदन करायला लावलं होतं. आणि तेव्हाही मला म्हणायला लावलं होतं, ही दुसरी शरण होती म्हणे. मी दुसऱ्यांदा त्यांना शरण आलो आणि तुला जर असं वाटत असेल ना तर 3ऱ्यांदा वंदन करतो म्हणे. आता डबल तुला जर डाऊटच असेल, शंकाच असेल म्हणे, तर मी पुन्हा एकदा आता 3ऱ्यांदा वंदन करतो. अरे मी तो कुशीत असतानाच बुद्ध धम्माचा अनुयायी झालेलो आहे आणि म्हणून तो असा काही शंका उत्पन्न करू नको. म्हणून सांगतो की आपल्यापेक्षाही बाळ हे महापुण्यवान आहे. आपल्याला आईच्या कुशीमध्ये नाही भेटलं बुद्ध शरण, नाही भेटली धम्मशरण, नाही भेटली संघशरण. कारण जे बी कोणतं बाळ येतं ते आपले पुण्य घेऊन येतं, आपलं पुण्यकर्म घेऊन येतं. माता पिता हे निमित्त आहेत. मातापिता हे काय आहेत? निमित्त आहेत. जसं की जे बीज असतं ते स्वतंत्र आपलं अस्तित्व घेऊन येतं. जे बी बीज असेल, गव्हाचं बीज असेल, काय असेल, ते स्वतंत्र आपलं अस्तित्व घेऊन येतं. आपल्या घरात पोत्यात, घरात जिकडे तिकडे राहत नाही का, ते फक्त जमिनीची वाट पाहतं. जमीन आणि फर्टिलायझर हे काय निमित्त मात्र आहे. तर जसं जमीन असते तशी माता असते, जसं हे वातावरण असते तसं पिता असतो. जे बीज असते ते स्वतंत्र आपलं अस्तित्व घेऊन येतं आहे. मग 3 जणी एकत्र आल्यानंतर मग एक झाड उगवतं आहे आणि मग त्या झाडाला त्या झाडाच्या बीजाच्या गुणधर्मानुसार मग खोड येतं, मग पानं येतात. मग ते झाड जर फुलाचं असेल तर फुल येतो आणि मग फुलामधून मात्र काय येतो? सुगंध येतो. आणि ते झाड जर फळाचं असेल तर मग फुलाच्या नंतर त्याला फळं लागतात आणि ते फळामधून रस गोडवा खायला मिळतो. सेम जे कोणी बाळ आपल्या कुशीत सत्व आलेलं असतं ते 31 लोकांपैकी कोणत्या लोकातून आलं हे कसं ओळखायचं? तर ज्या बाळाला कुशीत असतानाच बुद्ध धम्म संघ ह्या 3 रत्नाची शरण भेटते, त्यांच्या आईवडिलांना भिक्षूंच्या पाठोपाठ पंचशील ग्रहण करण्याची संधी प्राप्त होते. त्यांना भिक्षूंच्या मुखातून भगवान बुद्धाच्या वचनाचा पाठ ऐकण्याची संधी प्राप्त होते. त्यांना एकाग्रचित्ताने थोडं ध्यान करण्याची संधी प्राप्त होते. तर निश्चित स्वरूपात ते कुशीतले बाळ देवता लोकातून आलेले असतात. 33 कोटी नाही,
बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले 21 देव लोकातून आलेले असतात, 33 कोटी नाहीत. नाही तर माणसाला बापरे ब्रह्मा कोण आली का विष्णू कोण आले आहे का नाही, आता महेश बनवून येतो का काय, तसं नाही. तर हे 21 देव लोक जे आहेत धम्मचक्र पवतन सुत्तामध्ये सांगितलेले, ज्याचं वर्णन बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात पण बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा गर्भमंगल विधीचा संस्कार बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आवर्जून सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा सांगितलेली आहे, त्यांच्या आईला पडलेलं स्वप्न सांगितलेलं आहे, त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी पाचारण केलेल्या ब्राह्मणांची कथा सांगितलेली आहे. नंतर त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ सांगितलेला आहे की तुम्हाला असा बलशाली, महापराक्रमी, महाविद्वान, सर्व गुणांनी संपन्न आणि करुणावान, निरुपद्रवी असा पवित्र चित्ताचा असा एक पुत्र प्राप्त होईल, टिकला संसारात चक्रवर्ती सम्राट होईल आणि संन्यास जर घेतला तो सम्यक संबुद्ध होईल, अशी भविष्यवाणी केली. आणि ती भविष्यवाणी खरंच बाळ 10 महिने कुशीमध्ये राहिलं. अनेक मातांना हे माहीत नाही, गर्भधारणा होण्याची प्रक्रिया तीन प्रकारे असते. 3 प्रक्रियेमधून जावं लागतं तेव्हा गर्भधारणा होती. फक्त एकच गोष्ट नाही की आई आणि वडील एकत्र आले म्हणजे गर्भधारणा झाली, नाही, हे नाही. 3 प्रक्रियेमधून जावं लागतं. 3 प्रक्रियेमधून जावं लागतं तेव्हा ते महामायांची प्रक्रिया समजन लोकांना. अनेक लोक तर असं म्हणतात की राणीला स्वप्न पडलं, राजाला ते सांगितलं आणि नंतर त्यांना सिद्धार्थ बाळ 10 महिनेपर्यंत आईच्या कुशीत राहिलं, ते बाळ वाढलं. तर कधीही महिलांना गर्भधारणा होत असताना पुरुष असावा लागतो, एक महिला असावी लागते, एक. त्यानंतर दोघांचं एकत्र येणं असावं लागतं. त्या दोघांचे केवळ एकत्र येण्याने नाही होत, तर त्या पिताकडे शुक्र नावाचे धातू हे ॲक्टिव्ह असावं लागतात. आईकडे बीजांड नावाचे बीजाचे अंड हे पण प्रभावशाली असावे लागतात, ऋतुमती फलमती असावे लागतात. त्यानंतर ते दोघं अलग झाल्यानंतर तिसरी प्रक्रिया सुरू होऊन जाते. तिथं ते दोघं अलग झाल्यानंतर तिसरी प्रक्रिया होऊन जाते आणि ती तिसरी प्रक्रियाच काय आहे ती कोणाला समजत नसल्यामुळं त्या तिसऱ्या प्रक्रियेमध्ये पिताचे जे शुक्र धातू आहेत ते पिताचे शुक्र धातू हळूवार आपल्या संस्कारानुसार ते आईचे जे बीजांड आहे तिथं प्रवेश करतात. जसं की आपण बीज जमिनीमध्ये रोवून देतो. बीज जमिनीमध्ये रोवून देतो ही पहिली प्रक्रिया. नांगरणं वगैरे नाही झाल्यानंतर बीज जमिनीत रोवून देतो, नंतर जमीन त्याच्यावर झाकून टाकतो आणि वापस येऊन जातो. 2 दिवसांना जाऊन पाहिल्यानंतर त्याला अंकुर फुटतो. त्या दिवशी नाही फुटत, 2 किंवा 3 दिवस लागतात. ज्या प्रकारे कधी अंकुर फुटायला 3 दिवस लागतात, एखाद्या फळाला अंकुर फुटायला 8 दिवस लागतात, एखाद्या फळाला अंकुर फुटायला 15 दिवस लागतात, तसं मातेच्या गर्भाशयात बाळाला अंकुरित होण्यासाठी कधी 7 दिवस नाही तर 15 दिवस लागतात. हा मधला कालावधी लागतो. कधी कोणाला 7 दिवस लागतात, कधी कोणाला 15 दिवस लागतात. पिता मातेचं एकत्र आल्यानंतर गर्भधारणा 7व्या दिवशी होते, कधी गर्भधारणा 7व्या दिवशी होते, कधी 15व्या दिवशी होते. म्हणून कधी समाजामध्ये तुम्ही नवख्या मुली पाहिल्या असतील, ते कधी म्हणतात की डॉक्टर साहेब 9 महिने होऊन गेले तरी डिलिव्हरी का होत नाही. त्याला असं वाटतं 9 महिने होऊन बी 10-12 दिवस कसं काय वाढले, कारण ते काय करतात, त्यांना वाटतं आज आपण एकत्र आलो तर आजचा दिवसच आहे. पण तसं नाही, ते 7 दिवसानंतर कधी गर्भधारणा होते. तर कशी होते, जेव्हा तिथं कलल होतो, नंतर अर्बुद होतो, नंतर घन होतं आणि घन झाल्यानंतर पेशी होते आणि पेशी झाल्यानंतर मग तिथं उत्पत्ती होते. ते काय म्हणतात, बीजांड शक्र धातूचं एकत्र येणं, समधातूचं समधातूमध्ये विलीन होणं, पण तिथं गंधर्वाचं हजर असणं तरच गर्भधारणा होते. हे गंधर्व काय आहे, तर गंधर्व आहे जे कुशीत बाळ आलेले ना ते स्वतःचं चित्त घेऊन येतं. ते अगोदर कुठं उत्पन्न होतं, म्हणजे तिथून च्युत झालं की ते च्युत झाल्यानंतर जे चित्त असतं ते चित्त नंतर तिथं उत्पन्न व्हावं लागतं. आणि जेव्हा ते चित्त आणि हे माता पिताकडून मिळालेले 4 घटक अग्नी, वायू, जल, पृथ्वी. अग्नी, वायू, जल, पृथ्वी ज्यानं शरीर बनणार असतंय पुढे चालून, अग्नी, वायू, जल, पृथ्वी ज्याचं शरीर बनणार असतंय, पण ते शरीराला मन पण असावं लागतंय. बिना मनाचं ते शरीर कसं काय ॲक्टिव्ह होईल, बिना मनाचं कसं काय होईल ते शरीर. आता समजा माझ्या शरीरात जर मन नसतं तर मग बोलता आलं असतं का, आणि तुमच्या बी चित्तात जर मन नसतं तुम्हाला ऐकता आलं असतं का. समजा काय म्हटले असते, मी जर चित्त नसतं तर म्हणले असते मेलेले भंतेजी बसले तिथे, आहे का नाही. आता मेलेले भंतेजी, मग आता मेलेले भंतेजी काय का समजा, आहे का अशी एखादी बॉडी पडली, आपण काय म्हणतो, अरे मेले नाही तर कोमात गेले, आहे का नाही. कोमात गेलेली व्यक्ती काही प्रक्रिया करते का नाही ना. तर म्हणून मन असावं लागतं चालण्यासाठी, बोलण्यासाठी, बसण्यासाठी, उठण्यासाठी. तर आईच्या कुशीमध्ये येताना आपण केसाच्या सुईच्या टोकापेक्षाही कमी, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म दुर्बिणीतून पाहावं लागतं. एवढ्या सूक्ष्म पद्धतीने येतो आपण. आईच्या कुशीमध्ये गर्भधारणा होत असताना जे शक्र धातू असतात ते सुईच्या टोकावर 16 हिस्सा मावणी एवढे बारीक असतात. आईचे बीजांड बी छोटे असतात. आणि त्यामध्ये ज्या टायमात हे कलर होतो, अर्बुद होतो, घन होतो, पेशी होते, तिथं 5वा स्कंद म्हणजे चित्तस्कंद, त्याला नामस्कंद पण म्हटलेला आहे, त्याला विज्ञान स्कंद पण म्हटलेला आहे, त्याला यांच्या भाषेमध्ये माइंड पण म्हटलेलं आहे. हे बापाचे आणि आईचे शक्र बीजांडापासून काय झालं, मॅटर म्हणजे अग्नी, वायू, जल, पृथ्वी. पण हे चित्त लागन ना, तर जे कोणी व्यक्ती मरण पावलेलं असतंय
मग देवलोकातून जर एखादा देवतानं शरीर सोडलं असेल तर ते देवताचं चित्त जर तिथं हजर झालं तर हे नाम बनतंय, हेच विज्ञान बनतंय, हेच चित्त बनतंय आणि मग ते पंचउपादान स्कंदाचं मग तिथं कलर झालं तर मग महिलाला असं वाटतं की मला आता गर्भधारणा झाली, त्यांचं नॉर्मल पोट फुगल्यासारखं वाटतंय, मग त्यांना असं वाटतं की काहीतरी झालं म्हणून, काहीतरी घडल्यासारखं वाटतं. एखादी हुशार जर दक्ष स्त्री जर असेल तिथे जाणवती नाही त्या दिवशी एकत्र तर आलो पण आज झाल्यासारखं झालं काहीतरी. पण महिलांना ते कधी कधी त्या ध्यान करत नाहीत ना, वेळच नाही भांडे घासण्यात धुण्या त्याच्यामुळे ते कोणाचे लक्षात नाही, हे नवीनच कामं करतात, नवीनच सुरू आहे. तर पण बुद्धाच्या काळामध्ये अशा स्पेशल महिलांना ठेवत होते हे समजण्यासाठी, ध्यान करून हे करून. आणि म्हणून महामायाला जेव्हा कळलं की अरे मला अशा प्रकारे झाले, तिथून पुढं मग 10 महिनेपर्यंत त्यांनी स्वतःला सजवलं, त्या शालवृक्षाखाली नेलं, चतुर्दीपाल आले आणि नंतर त्यांना अभंग स्नान घातली आणि असं सजवलं जणू काय चक्र आपल्या दिव्य शक्तीचं स्वागत करणारे. ते वर्णन नाही करत तिच्यामध्ये. म्हणून आपण गर्भमंगल विधी करत असताना तशा प्रकारे आपण हे विधी करत असतो. आणि मग तिथे एकदा तो पंचोपादान स्कंद झालं की सुईच्या टोकावर मावून एवढं ती जे काही अणुरेणू परमाणू म्हणतो आपण, ती पेशी जी असते ना, पंचोपादान स्कंद असते ना, मग तेच हळूहळू पहिल्या दिवसापासून ते 1 महिन्यापर्यंत ते ग्रॅम बनतं. पहिल्या महिन्यापासून तर पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी गर्भधारणा झाली, ज्या दिवशी मातापिता एकत्र आले तो दिवस नाही, ज्या दिवशी तिथं गंधर्व हजर झाला, पंचउपादान स्कंद एकत्र आले. जसं उदाहरणार्थ समजा तुम्ही चुलीवर साखर किंवा गूळ टाकून पाणी उकळायला ठेवलं, ते पाणी उकळू लागलं पण त्याच्यात तुम्ही रवा टाकलाच नाही, रवा टाकलाच नाही अजून, ते शिरा गदगद उकळतो तिथं झाले. पण जेव्हा तुम्ही शिरा टाकला आणि शिरा टाकल्यानंतर तो गदगद उकळून जेव्हा पूर्ण शिजला तर त्याला म्हणतात पहिलं कलल झाला, अर्बूज झाला आणि मग खाली ठेवल्यानंतर आता परिपूर्ण शिरा झाला. तसंच तो दिवस, त्या दिवशी हे पंचोपादान स्कंद एकत्र आले की मग त्याचं वाढत जाऊन त्याचं नंतर ग्रॅम बनतं. आणि मग ते ग्रॅम बनत दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यापर्यंत फार तर 50 ग्रॅम 100 ग्रॅम बनतं. 50 ग्रॅम 100 ग्रॅम. तिसऱ्या महिन्यामध्ये त्या बाळाला हृदयाचे पार्ट बनणं सुरू होऊन जातात. आणि मग असं करत 4थ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, 9व्या महिन्यापर्यंत ते बाळ 1.5 किलो, 2 किलो, 2.5 किलोचं बनून जातं. बघा सुईच्या टोका एवढं ते बाळ हळूहळू केवढं झालं, 1.5-2 किलो झालं आहे का नाही. कोणाकोणाचं 3 किलो बी होते, मी सांगायला लागलो समजा, म्हणजे पक्क 1.5 कोणीच नाही झालं ठेवायचं, ज्याचं त्याचं जेवढं असेल तेवढं. कोणाकोणाचं 80-90 ग्रॅम बी जन्माला येतात आहे का नाही, ते काचा बिजात ठेवतात समजा. तर मग ते बाळ काय होतात हळूहळू ते 1.5-2 किलोचं म्हणून जन्माला येतं, 3 किलोचं 2.5 किलोचं जन्माला येतं. आणि मग तेच बाळ मग पुढं चालून काय करतं, हळूहळू वाढत मग 3 किलोचं 4 किलो, 5 किलो, 6 किलो, 10 किलो. मग ते बाळ वाढलं तर कधी 50-100 किलोचे बी बाळं झालेले आहेत भरपूर. आता काय करा, तेच बाळं असतात बरं, 100 किलोचे आहेत काही बाळं. पण मृत्यूच्या नंतर हे 100 किलो दुसऱ्या भावात नाही जात, 100 किलो भावात नाही जात. ह्या 100 किलोच्या त्या बाळातून फक्त जे चित्त असतंय, जे न दिसणारं असतंय, जसं की आपल्या अगरबत्ती लावल्यानंतर तिचा धूर फक्त थोडा वेळ दिसतो पण नंतर दिसत नाही, पण तो असतो, स्मेल नाही येतो. जसं या मेणबत्तीचा धूर थोडंसं काळं दिसतंय पण बाकी नंतर दिसत नाही डोळ्याने, पण ते आहे. जेव्हा एखाद्या आपल्या घरात जर दिवा लावला आणि सकाळी उठल्यानंतर असं बोट घातल्यानंतर नाही का आहे का नाका सगळं नाक, तर ते नंतर जाणवते सकाळी. पाहिलं तुम्हाला सकाळी, तर ते जरी डोळ्यानं दिसत नाही तर ते असतं ह्या घरामध्ये. सेम मर्ताक्षणी आपलं चित्तसुद्धा असं न दिसणाऱ्या स्वभावाचं बारीक सूक्ष्म बनून पुन्हा ते माता पिता समान धातू शोधतंय. समान धातू जर मर्ताक्षणी दयावाला चित्त असेल तर दयाने एकत्र येणाऱ्या मातापिताकडे ते खेचल्या जाते. जर मर्ताक्षणी राग असेल तर रागाने एकत्र येणाऱ्या मायबापाच्या कुशीत ते खेचल्या जाते. आणि मर्ताक्षणी जर प्रेम असेल तर प्रेमाने एकत्र येणाऱ्या मातापिताकडे ते खेचल्या जाते. आणि म्हणून अशा रीतीनं सुगती दुर्गती झाली म्हणतात. आणि अरहंत सम्यक संबुद्ध जेव्हा आपले शरीर सोडतात तर ते अरहंत सम्यक संबुद्ध, राग नाही, द्वेष नाही, मोह नाही आणि कुठलंच कुशल अकुशल दोन्ही नाही त्यांच्याकडे. त्यामुळे अरहंत सम्यक संबुद्ध पच्चक बुद्ध पुन्हा जन्माला येत नाहीत. बाकी सगळे जन्माला येतात. मग येताना काय होतं, त्या आईवर 3ऱ्या महिन्यात उमटणं सुरू होतं. त्या आईला डोहाळे लागणं सुरू होतात. आणि ते डोहाळे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कुशीत जे आलेलं बाळ आहे ते कोणत्या भावातून आले, ते कोणते संस्कार घेऊन आले, ते संस्कार उमटणं सुरू होऊन जातात. सर्वात जास्त संस्कार कोणते उमटतात, या जन्मातले उमटतात. त्याच्यानंतर दुसऱ्या जन्मातले कमी उमटतात, तिसऱ्या जन्मातले जास्त उमटतात. 4थ्याचे कमी उमटतात, 5व्याचे जास्त उमटतात. आणि 6व्याचे कमी उमटतात, 7व्याचे जास्त उमटतात. म्हणून हे 7व्या महिन्यात वटी भरायचे कार्यक्रम करतात काही लोक. काहून की त्याला वाटलं बा 7व्या जन्माचंच पाहू डायरेक्ट, पण त्यांना मागच्या जन्माचं बी पाहू ना कुठून आले कुठून नाही. आता कोणी 7ही जन्मात मनुष्य जन्मातून आलेलं असते, तर कोणी काय असतंय, ह्या मागच्या जन्मात मनुष्य होतं, त्याच्या अगोदर बैल होतं, त्याच्या अगोदर
त्याच्या अगोदर डुकर होतं, त्याच्या अगोदर वानर होतं, आणि त्याच्या अगोदर पुन्हा मनुष्य होतं. त्याच्यामुळं ते आलं ना तर पोटात आल्यानंतर कधी माणसासारखं राहते, सकाळी दुपारून माकडासारखे उड्या मारते, आणि संध्याकाळी नंतर पुन्हा बैलासारखं झोपून जाते. मग त्या महिला म्हणतात, बाई मला काहून घडी असं उड्या मारा वाटतंय, आणि मला कधी यायला भाडा वाटतंय, आणि मला काहून असं झोपून राहा वाटतंय. कारण की त्याच्या 7 जन्माचे जे संस्कार असतात ते 3ऱ्या महिन्यापासून 5व्या-6व्या महिन्यापर्यंत ते म्हणतात आपण डोळ्या लागले. तर अनेक हे वैज्ञानिक प्रक्रिया आहे, ही काय अंधश्रद्धा नाही आहे. हे सगळे त्या बाळाचे संस्कार 7 जनरेशन 8 नाही होत, कारण RNA DNA जे आहे ते 7 जनरेशनचं चेक केलं जाते. आणि म्हणून ते बाळ जसं संस्कार घेऊन आलं, जर एखादी आई भांडकुदळ असेल आणि नंतर तिने सगळे भांडणं सोडून दिले तर ओळखून घ्यायचं ते सत्व देवलोकातून आले, त्याला भांडण आवडत नाही. अरे चांगलं झालं बाळ माझ्या कुशीत आलं. तसंच काय करायचं. आणि जर समजा आपण पहिले गरीब पण लई भांडा वाटते, आता ओळखून घ्यायचं बापरे हे भांडकुदळ ठिकाणून आलेलं आहे. तर मग काय करायचं, तुरंत आपण बाबासाहेबांचे ग्रंथ वाचायचे, घडी ग्रंथ वाचायचे, घडी ध्यान करायचं. ते जे संस्कार घेऊन आलेले ते कमी करता येतात. जसं की एखादं झाड जर वाढलं, त्याच्या फांद्या जरी वेगळ्या बनल्या तर आपण त्याची वेळेच्या आत त्याची कटिंग करून त्याला जसं पाहिजे तसं डिझाईन आणू शकतो. कारण ते अजून कुंभाराने ओली माती केल्याप्रमाणे अजून आहे. कुंभार जसं ओली माती बनवतो, तिमतो, नंतर तो मातीचा गोळा घेऊन त्या चाकावर टाकतो आणि जसा पाहिजे तसा मटका बनवतो. कोणाच्या हातात आहे? कुंभाराच्या हातात आहे ना. कुंभाराला वाटलं छोटा मटका तर छोटा, मोठा तर मोठा. आणि त्या कुंभाराला जर वाटलं नळाचा तर नळाचा, बिननळाचा तर बिननळाचा, अशा डिझाईनचा तशा डिझाईनचा, अशा तोंडाचा तशा तोंडाचा, तपकिरी रंगाचा भुऱ्या रंगाचा, कशा बी रंगाचा मटका तुझ्या मनाने बनवू शकतो ना. कुंभाराच्या हातात आहे अजून. तसं ते बाळसुद्धा अशा नाकाचं तशा नाकाचं, अशा डोळ्याचं तशा डोळ्याचं, अशा हृदयाचं तशा हृदयाचं, अशा बुद्धीचं तशा बुद्धीचं सगळं मातापिता नंतर घडू शकतात. ते बाळ जरी आपलं स्वतंत्र अस्तित्व घेऊन आलं तरी एखादा शेतकरी जसं झाडाला डिझाईन देऊ शकतो, शेतकरी झाडाला फक्त डिझाईन देऊ शकतो. शेतकरी आंब्याच्या झाडाला चिकूचं झाड नाही करू शकत. तो फक्त ते आपलं बीज घेऊन आलेलं आहे. आणि जर करायचंच म्हणलं तर मग त्याला ते कापून नंतर दुसरं बीज त्या टाकावं लागतं. पण काही थोड्याफार झाडाचं होऊ शकतं. पण मात्र इथं जर समजा एखाद्या आंब्याच्या झाडाला कापून सफरचंदचं झाड लावलं तर त्याला फळं येत नाहीत इथं महाराष्ट्रात. कारण त्याला बीज बी लागतं, फर्टिलायझर बी लागतं, आणि तशा प्रकारचं पोषण वातावरण बी लागतं, जे की आंब्याच्या झाडातून सफरचंदाच्या वर्षा झाडाला येणार नाही. म्हणून ते इथं तयार होत नाही. थोडंफार होऊ शकतं. म्हणून मातापितांच्या हातात ते नाही आहे. मातापिताच्या हातात जे बाळ आपले स्वतःचे संस्कार घेऊन आले, चांगले घेऊन जर आले असेल तर मातापितानं काया वाचा मनाने चांगलं आचरण करावं, मग त्याचे संस्कार वाढत जातात, सुसंस्कार. आणि जर ते छोटे मोठे वाईट संस्कार घेऊन आला असेल आणि जसंही डोळ्याच्या रूपानं उमटले तर समजून घ्यायचं, अरे त्याच्यावर संस्कार टाकायचे. म्हणून ते आईच्या कुशीत जास्त, तर ते आईच्या बेंबीच्या नाळाला त्याचा बेंबीचा नाळा असतो, आईच्या हृदयाला त्याचं हृदय जोडलेलं असते, आईच्या माइंडला त्याचं माइंड जोडलेलं असते. म्हणून तुमच्या सोनोग्राफीने सिद्ध केलंय माइंडचे स्पंदन दोघांचे सारखे आहेत, आईचे आणि बाळाचे. हृदयाचे ठोके दोघांचे सारखे आहेत, आईचे आणि बाळाचे. आणि बेंबीच्या नाळातून भोजन सप्लाय होतं. बाळाला ऑक्सिजन घेण्याची गरज पडत नाही. ते त्या गर्भपिशवीमध्ये असं पडून असते तिथं 9 महिने 9 दिवस बिलकुल तिथं हालचाल करता येत नाही, काही करता येत नाही, काही नाही. बघा आपण थोड्या वेळ बसले की पायाला मुंगे आले का नाही, ते बिचारा 9 महिने 9 दिवस असं बसते, काय मुंगे येत नाही, काही नाही, काहीच नाही. 9 महिने 9 दिवस असं पडून राहावं लागतंय. कशामुळे? फक्त आईचं प्रेम आहे, पिताचं प्रेम आहे, त्याच्यामुळे ते असं राहते. ऑक्सिजनची बी गरज पडत नाही. फेफडे बंद असतात तेव्हा. फेफडे म्हणजे जे आपल्या शरीरात नाही का, बऱ्याच लोकांना कोरोना होता ना, ते फेफडेच बंद होतात. ते म्हणजे बऱ्याच लोकांना फेफडे कळले नव्हते. कोरोना फेफडे समजवले सगळ्याला. इतके दिवस फेफडे कळत होते लोकांना. कारण ते कोरोना काय करतो, जाऊन तिथे फेफडेतच बसतोय पूर्ण, ऑक्सिजन घेतात नाही लोकांना. म्हणून ते का नाकात कधी लिंबू पिळतात, नाही तर काही लोक नाही का डाळिंब बिळिंब खातात, आणि मग ते हे झालं. ते फेफडे म्हणजे ऑक्सिजन ज्याच्या मार्फत चालतो तर ते आईच्या कुशीत असल्यामुळे ते बिचारे प्रेमळ असते बाळ, आणि आई प्रेमळ असते. पण जसंही परिपूर्ण रूपानं बाळ तयार झालं तर मग आईच्या कुशीतून बाहेर येता क्षणी पहिल्यांदा त्याला स्वतःहून आपल्या प्रयत्नाने ऑक्सिजन घेण्याची गरज पडते. कारण बाहेर येता क्षणी त्याचे फेफडे ओपन होऊन जातात. ओपन झाल्याबरोबर ते फेफडे ऑक्सिजन मागतात. ऑक्सिजन मागल्याबरोबर ते बाळ काय करतं, लगेच तोंड हे करून कवा 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 म्हणते. कवा म्हणजे आता मी ऑक्सिजन देता कवा, हे पहिलं विचारते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट विचारते, एकदम रडणं सुरू करते. डॉक्टरला काही माहीत नसते आणि कोणाला माहीत नसते. मग ते बाळ दुसऱ्यांदा लगेच घरच्याला विचारते, मम्मीला त्याला विचारते की बापरे, मी आता ह्या दुःख सागरात आलो तर मी मुक्त होईन, कवा कवा म्हणतात. पण त्याला घरचे कोणी उत्तर देत नाहीत. घरचे काय करतात, ते विचारते कवा, आणि त्याला म्हणतात पप्पा आले. तर ते काय करते, उलसर पाहून घेते, मग ते आणखी रडते, हा जोरेडा ते पाहिलं पप्पाला. मग घरचे पुन्हा काय म्हणतात,
घरचे पुन्हा म्हणतात आत्या आली आत्या आली आत्या आली आणि आत्यानं सोनं आणलंय आत्याला बिचारायला सोनं कळत नाही, काय कळत नाही, त्याला काय कळतं तरी ऐका नाही. ते सारखं रोड विचारत राहते कवा कवा कवा, म्हणजे बाबा मी हे मुक्त होईन कवा. पण आता तेव्हा मुक्त होईन कवा, तर मग आपण काय सांगायचं की 4 आरे सत्याला 12 अंगाने जाणशील तवा 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 म्हणायचं. आता व्रत नाही होऊ शकत कोणी ऐका नाही. म्हणून हा संस्कार विधी जे आहे, मग बाळ जन्मलं तर जन्मल्याबरोबर आपण त्याच्या कानामध्ये नमो तस्स भगवतो आरातो सम्मा संबुद्धस म्हणायचं सगळ्यात अगोदर. आता संस्कार तर झाले, पण जन्मल्यानंतर सुद्धा बाळाच्या कानात जे कोणी तिथं हजर असेल त्यांनी बाळ घेतल्याबरोबर म्हणायचं नमो तस्स भगवतो आरा सम्मा संबुद्धस. पण आपल्याला जुन्या लोकांना काय शिकवलं, नाही बाळ जन्मलं त्याचे कान फुकून घ्यायचे. आता एक कान फुकणाऱ्या बाईने माझ्या पुढेच कान फुकले, म्हणजे कान्या कान्या कुर आणि म्हशी गेल्या दूर, म्हणजे कान्या कान्या खाईन म्हशीकडे जाय. आता मला सांगा, आपले लेकरं जर म्हशीकडे पाठवले तर शाळेत कोण जावं. म्हणून आता आम्ही एक नवीन नारा काढला. आम्ही म्हटलं कन्या कन्या कुर आणि त्या म्हशी जाऊ द्या कायमच्या दूर. आता आपण काय करा, पेढे पेढे खाय आणि इलायतेला जाय. पेढे पेढे खाय, तू आता अमेरिकेला जाय आणि तिथून बाबासाहेबासारखं होऊन समाजाकडे बी पाय, असं म्हणायचं आहे का नाही. म्हणून लेकराच्या कानात नमो तसं म्हणायचं. झोका देताना सुद्धा गाथा म्हणून झोका द्यायच्या, गाथा म्हणून झोका द्यायच्या. आपल्या महिलांनी गर्भाशयातले संस्कार, आता पुढचे संस्कार तुमच्या हातात आहेत. रोज सकाळी थोडं तरी ध्यान करायचं दोघांनी, आणि रोज एक होत नाही पान बुद्धाने त्याच्या धर्मग्रंथाचं इंग्रजीतले पान वाचायचं. तुम्ही वाचायचं यायला ऐकायला लावायचं, तुम्ही वाचायचं यायला ऐकायला लावायचं. काय होईल, त्या बाळाची इंग्रजी बी पोटात पक्की होऊन जाईल आणि धम्म बी पक्का होऊन जाईल. मग तुम्ही म्हणसान की यार वर्गात पहिल्या नंबरच पास होतंय. बाकीचे म्हणते काय केलं रे, काय म्हणा गर्भसंस्कार विधी केली म्हणायचं, आणि भंतेजीने सांगितलं तेच केलं काय वाचा म्हणानं. आणि रोज दानपेटीत 1 रुपया टाकायचं, जे बी भंतेजी दिसतील त्यांना देऊन टाकायचं. नंतर जे बाळ जन्माला आलं ना तो डबा, आणि आणखी दोघं पती पत्नीने तिथे थोडेफार टाकायचे, आणि त्या दिवशी कोण्या भंतीचे दान देऊन टाकायचे, जे भेटतील ते दान देऊन टाकायचे. कारण त्याला जन्मल्याबरोबर त्याचं दान देता आलं पाहिजे. म्हणजे हे दान दिलं, दानी झालं, सिलवान झालं आणि ध्यानी झालं. ते ज्या सभेला जाईल तिथं पहिला नंबर प्राप्त कर, जिथं जाईल. म्हणून झोका देताना सुद्धा बुद्ध वचन म्हणा किंवा बाबासाहेबाचं गाणं म्हणा. पण आपल्या महिला तसं करत नाहीत. आता नमो तसं भगवतो आरा सम्मा संबुद्धस म्हणून गाणं दिलं म्हणल्यावर काय फरक पडतो बरं. नाही तर गाणं म्हणा वाटलं तर त्रिसरणाची पंचशिलेची ऋणीची राहील धरणी साधा असं म्हणून गाणं म्हणायचं. पण नाही, आपल्या महिला झोक्यात टाकतात आणि त्याला झोका देतात. आणि झोका देताना काय म्हणतात, हाड 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 कुत्रं आहे का ते. आता हाड कोणाला म्हणतो आपण, कुत्र्या म्हणतो. आणि आपल्या महिला पोरायलाच हाडाड म्हणतात. मी विचारलं, म्हणलं आई कुत्रं आहे का पिल नाही, आमचं पोरग आहे. अरे मग कुत्र्याचं पिल्यासारखं हाडाड कोण म्हणू लागले. नाहीच ऐकलं की जोरात म्हणतात हाड 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 म्हणतात. एका महिला तुम्ही गाणं म्हणताना पाहिलं, झोका देताना म्हणे हाडगं कुत्री बाडंगडी आणि धर आमच्या बाळाची टंगडी, म्हणजे कुत्र्याला टांगड्या धरायला हवा. हे कोणी शिकवलं. म्हणून आपण झोक्यातले संस्कार ते टाकायचे नाही. झोक्यात बी गाथा वंदना शिकवायच्या, झोक्यात बी त्याला बुद्ध वचन ऐकायला लावायचं. आणि मग जसंही ते बाळ बोलायला लावलं तर त्याला पहिल्यांदा नमो तस्सं म्हणायला लावायचं. म्हणजे बघा, पहिल्यांदा बुद्ध वचन ऐकायला लावलं, दिसल्याबरोबर बुद्ध दाखवले, नंतर बोलायला लावलं तर नमो तस्सं म्हणायला लावलं, आहे का नाही नमो तस्सं. आता कधी कधी लहान लहान लेकरं म्हणलं तरी मम्मीच खुश होऊन जाते. मम्मी म्हणलं बरं ते आज, किंवा पप्प केलं की पप्पा म्हणलं बरं, आहे का नाही तर मम्म केलं की मामाला फोन करतो आपण, मामा म्हणलं रे आज मामा म्हणलं, असं खुशी होते आपल्याला. पण ते मम्म म्हणू का पप्पा म्हणू, त्याला म्हणू नमो म्हणायचं, आहे नमो म्हणायला लावायचं पहिलं, आहे का नाही. आणि जसंही थोडंसं बोलायला लागलं तर बाबासाहेबाचा विजय असं म्हणायला लावायचं. मग पुढं चालून काय होतं, त्याच्या जीवनात प्रत्येक पावलोपावली त्याचा विजय प्राप्त होतो. विजय म्हणजे वर्गात गेलं की सगळ्यापेक्षा पहिल्या नंबरवर पास झाला म्हणजे विजय प्राप्त केला. नंतर नोकरीमध्ये सुद्धा इंटरव्ह्यूला गेलेल्या सगळ्या पोरामध्ये तो अव्वलमध्ये आला तर समजून घ्यायचा विजय प्राप्त केला. नंतर जिथं कुठं जाईल प्रमोशनमध्ये सुद्धा सगळ्यापेक्षा अगोदर प्रमोशन झालं. नंतर इकडे घरी आल्यानंतर सुद्धा घरच्या लोकांमध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये ते सगळ्या गोष्टीनं संपन्न झाला. पाहुण्या रावळ्यात सुद्धा उठून दिसल्या, असं अशा रीतीने त्याला म्हणतो विजय प्राप्त होतो. म्हणून बाबाचा विजय जर म्हटलं तर ऑटोमॅटिक त्या लेकराच्या जीवनात विजय होतो आणि शिक्षणाने विजय होतो. आणि म्हणून शील समाधी प्रज्ञा आपल्या लेकरावर संस्कार टाका. पुढं चालून ते बाळ जसंही अन्न खाणं सुरू केलं तर पहिल्यांदा त्याला सफेद वस्त्र परिधान करून, मातापिता सफेद वस्त्र परिधान करून अशी शुद्ध पद्धतीची खीर बनवायची. आणि पहिल्यांदा त्याला नथी मे शरणंगायक बुद्धो मे धम्मो मे संगो मे शरणंग म्हणून खीर वाजा, तिंदाचा वाजा, पोटाचे कुठले आजार होणार नाहीत. आता आपल्या आयाला कळलं नाही त्यामुळे माझं ऑपरेशन झालं. माझ्या आईनं जर हे केलं असतं, खीर चारली असते, ऑपरेशन झालं असतं का. पण माझी आई खंडोबाची भक्त आणि बाबा बी खंडोबाची भक्त. माझी आई अंगातच आणायची. हो ना, मी नवीत होतो तेवढं अंगात आणायची. तर माझ्या बी 7वी लोक अंगातच यायचं. मी काही जर समजा नाही म्हणजे नाही मला काय घेऊन दिलं जे उड्या मारायचं मी. मग नंतर मला कळलं की हे का उडालं, कारण म्हातारीच्या पोटात असं केलं असं तेव्हा झालं. आता मग हे किती लकी बाळ आहेत की यायला बुद्ध धम्म संघ 3 रत्न शरण भेटली. आपल्याला तसं भेटलं नाही. आणि म्हणून पुण्यवान लेकरं आहेत जे हाताचे की जे देवता लोकातून आलेले आहेत. म्हणून आपल्या बाळावर ते संस्कार टाकायचे. जसंही बाळ आपल्याला माहीत झालं की 2-2.5 वर्षात आता KGला टाकायचे, ते इंग्रजी माध्यमात टाकायचं. आणि मात्र ज्या दिवशी आपण घेऊन जाऊ त्या दिवशी रामजी बाबाचं स्मरण करायचं.
रामजी बाबाचं स्मरण करायचं बाबासाहेबाच्या अगोदर, म्हणायचं हा महापुण्यवान पिता होता, हा पृथ्वीवर असा पिता कोणालाही लाभो की ज्यांनी महाविद्वान ज्ञानी पंडित सगळे गुण संपन्न सिम्बॉल ऑफ द नॉलेज बुद्धाच्या चरणावर झुकणारा बोधिसत्वासारखा असा परम आमचा पिता जन्माला घातला आणि विद्वान बनवला आणि संस्कारित केला. हे रामजी पित्या आमचं बी बाळ आता आम्ही शाळेत घेऊन चाललो, असे संस्कार त्याच्यावर पडून मग बाबासाहेबाच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं, मग शाळेत न्यायचं लेकरू पाठीवर लिहून घ्यायचं त्याच्याकडून बुद्धंग सरनंगाचे धम्मंग सरनंगाचे संगक, ते पहिला नंबर सोडतच नाही. आता 10-12 संस्कारित झालेले लेकरं आम्ही घडीत विचारतो 2 महिन्याला 3 महिन्याला की त्याचा पहिला नंबर आहे का. आता आम्ही 10-12 लेकरं आम्ही पाहतो त्याचे पहिलेच नंबर आहेत. हे धम्माचे संस्कार असे टाकत जाऊन 7 वर्षात झालं तर कोण्याही भंतीची हवाली करून डोहीचं मुंडन करून त्याला पहिलं तथागताचं चिवर त्याच्या अंगावर द्या. चिवर देऊन त्यांना पहिलं भगवंताचा पुत्र बनवायचं आणि त्याच्यानंतर मग जर पुण्यपारमिता असेल तर तो कायमचा भिक्षू बनेल, नसता पुण्यपारमिता असेल तर ग्रस्त बनन, लग्न करण आणि चांगली एखादी मुलगी शोधून नंतर त्यांचा विवाह करून जसं हे गुण्यागोविंदान राहतात तसे गुण्यागोविंदान राहणारे मुलगा मुलगी बनतात. आणि म्हणून हे संस्कार टाकणं आपल्या हाती आहेत. असे सगळे संस्कार टाका आणि आपलं जीवन मंगलमय बनवा. तर आजच्या क्षणी एवढाच तुम्हाला उपदेश देतो की राहिलेले जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस काया वाचा मनाने त्रिसरणासह पंचशीलाचं काटेकोरपणे पालन करायचं. महिन्यातले 4 दिवस उपवासात पालन करायचं. अष्टशील पालन करणारी लेकरांची आई जर अष्टशील कुशीत असतानाच पालन केलं तर बाळ निश्चित स्वरूपामध्ये लाखो लोकांमध्ये निर्णय घेणारा अग्रबंत. अष्टशील जर कुशीत भेटलं, जर ध्यान कुशीत भेटलं तर ते सगळ्यांचं नेतृत्व करणारा अग्रबंत. मग ते वाणिज्य क्षेत्रात जाऊ, ते अर्थक्षेत्रात जाऊ, किंवा ते भौगोलिक क्षेत्रामध्ये जाऊ, किंवा ते नेव्ही क्षेत्रात जाऊ, किंवा सरळ ते मिलिटरीमध्ये जाऊ, किंवा न्यायालयीन क्षेत्रामध्ये जाऊ, किंवा सरळ ते धर्मक्षेत्रामध्ये जाऊ, राजकीय क्षेत्रामध्ये जाऊ, सामाजिक क्षेत्रामध्ये जाऊ, कुठेही जाऊ ते अव्वल राहतं, 1 नंबरवर राहतं. आणि म्हणून हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत. वटी भरण्याच्या कार्यक्रमांना काही नाही, ते वट्या भरतात बया हे देतात ते देतात आणि बाजूलाच बसून चुगल्या करतात एकमेकाच्या. आपली इथं वटी देतात, असे वटी भरतात म्हणतात थांबवतो बोलायचं जाऊ नको म्हणतात. दुसरीला म्हणतात म्हणजे काय बोलायचं ऐक ना, तिथं जाऊन असं गप्पा मारतात, चुगल्या करतात. माय तो बरं आहे माय मग तर बदबदच मारतंय ते म्हणते माय तो तर मारतंय पण मग तर मिमटे घेईन चिपटान बडबडीचा बोंबटा नवऱ्याचा गप्पा मारतात आणि नवरा आलेच म्हणते मुकेश बस ते ऐकते म्हणा. आता अशा वेळेला काय बिल्डर आशीर्वाद आहे कधी त्याच्याकडून भरू तशा प्रकारचे. आणि नारळ बिरळ तर बिलकुलच घेऊ नये, कारण नारळ तर हे आपल्या भिक्षूंचं मुंडकं कापून नागवंशी लोकांची कत्तल करून ते देण्याचं प्रतीक आहे. नारळ आपण कधी आणून फोडून खावं पण असं प्रतीक म्हणून देऊ नये, आपण कधी देव घेऊ नये. आणि म्हणून अशा पद्धतीनं हिरवं जे कपडे घालण्याची परंपरा आहे ते चुलढिणीचा ड्रेस आहे, तर आपण त्या दिवशी चुलढिणीचा ड्रेस बी कशाला घालायचं. आपण इतकं चांगली श्रेष्ठ परंपरा बाबाने आपलं इतकं सुंदर धर्म दिला आणि त्यामुळे आपण ह्या मार्गाने चालावं आणि आपलं मंगल करून घ्यावं. तर आजच्या क्षणी एवढाच उपदेश तुम्हाला देतो की हे संस्कार व्यवस्थित टाकत राहा. रोज नित्य नियमाने 1 रुपया होत नाही दान करायचं. पंचशीलाचं बिलकुल काटेकोरपणे पालन करायचं. महिन्यात 4 दिवस उपवासात पालन करायचं आणि सकाळ संध्याकाळ होत नाही 1 इंग्रजीतलं बुद्धांच्याच धम्मग्रंथातलं पान वाचायचं. आणखी जास्त गाथावंदन वाचता आलं तर अधिक उत्तम आहे. आणि न चुकता तथागताची बुद्धगयातली जी मेन टेम्पलमधली मूर्ती आहे ती मूर्ती पाहायची, घरात फोटो आणून ठेवायचा आणि 32 लक्षणं बाजूला पाहायचे आणि रोज ते लक्षणं पाहायचे आणि ते पाहायचे आणि म्हणायचं माझ्या भगवंताचे डोळे निळे होते, माझ्या भगवंताचं कपाळ हे शक्राला लाजवून असं होतं, माझ्या भगवंताचे कान लांब होते, माझ्या भगवंताच्या भुवया इंद्रधनुष्याला लाजवतीन अशा होत्या, माझ्या भगवंताची हनवटी ही शिव हनवटी होती, माझ्या भगवंताचे 3 सुंदर गळे होते, माझे भगवान अजानुबाहू होते, टोंगळ्याच्या खाली हात येत होते, माझ्या भगवंताचा वर्ण धूळ जरी अंगावर बसली तर ती धूळसुद्धा बसू शकत नव्हती, नवचीवर बी नवळ वाटत होतं, एवढी प्रफुल्लित काय होती. अशा 32 लक्षणाचं वाचन करायचं मग डोळे लावून म्हणायचं की माझ्या कुशीतलं बाळ मुलगा असो या मुलगी असो ते पण अशा बुद्धाच्या गुणाचं बुद्धाच्या याचं बनव आणि हळूहळू पहा बरोबर एक नका एवढे जरी गुण भगवंताच्या 32 लक्षणापैकी आले तर सगळ्यांमध्ये शोभून दिसणारं बनतं. त्याचे डोळे वेगळे बनतात सगळ्यापेक्षा, बुद्धासारखे जरी नाही बनले पण बाकीच्यापेक्षा वेगळे बनतात. त्याचं सगळे हावभाव सगळं आईवडिलाला करता येतं, आईवडिलाच्या हातात आहे सगळं. आणि म्हणून कधी चिडचिड नाही करायचं, काही नाही. बाळकुशीत असताना राग नाही करायचं, एकदम शांत. किती राग आलात म्हणायचं नको बाबा माझं बाळ रागीट बनून. एक महिला म्हणे भंतेजी माझ्या पोराला आशीर्वाद द्या. मला आणा पलकडच्या घरात बसलं का नाही म्हणे कुशीतच अजून. अरे बाबा मला वाटलं पलकडच्या घरात बसलं काय हा ना. तर म्हणलं आई आशीर्वाद तर आम्ही चांगलाच देऊ पण तुम्ही 9 महिने 9 दिवस चोरी नका करू, तुमचं बाळ चोर नाही निघणार. म्हणजे मी कुठं चोऱ्या करते नाही म्हणलं साहेबाच्या खिशातूनच चोरतो आपण कधी केलं. हां म्हणजे तसं चोरले म्हणजे 4-5 वेळेस म्हणलं ते बी चोरणार आता पाकिटातून, कारण हे संस्कार ते बाळावर पडतात. आणि म्हणून आपण त्याचा संस्कार न टाकता असे संस्कार टाका. 32 लक्षणं पहा आणि अभ्यास करणारे बाबासाहेब रोज पहा. बाळाला सांगावं लागणार नाही, ते खूप अभ्यास करणारं बनतंय आणि मग बघा दोन्ही कुळाचा उद्धार करते की नाही. तर असं तुमचं बाळ दोन्ही कुळाचा उद्धार करणारं, 22 प्रयत्नाचा प्रचार करणारं आणि सर्व गुण संपन्न आणि माता पिता आजी आजोबा नाना नानी मामा मामी मावशी आणि सगळ्यांचा उद्धार करणारं, समाजातल्या गरिबांना हातभार देणारं असं जन्मास येऊ आणि तुमचं सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो.
चक्रवाले